नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहोत सांगायचं की बाहेर. सरप्राईज. तर त्यामागचं जे रिझन आहे ते तुम्हाला लास्टला समजेल. बट सध्या आमच्या बरोबर मागे आई आहेत आणि आम्ही आता आईंना काकूंकडे ड्रॉप करणार आहोत. एक सरप्राईज आहे ऍक्च्युली. म्हणजे आमच्यासाठी सरप्राईज आहे. म्हणजे आम्ही असंच निघालो आणि डिसाईड केलं की हे करायचं बस झालं आता सपोज. सो ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडला समजेल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तरी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट पण आहे, तर ती आम्ही करू. आणि आई सोबत आहे आमच्या. आईंना आम्ही काकूकडे सोडू. विमाननगरला आमचे काकू असतात. तर शेवटपर्यंत व्लॉग बघा, काय नक्की सरप्राईज आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला समजेल. ऍक्च्युली आमची ही अपॉइंटमेंट आम्हाला जवळच कुठेतरी बघायचं होतं डॉक्टर, बट मिळालं नाही. मग त्या मॅम आम्ही ज्यांच्याकडे जातो रेग्युलरली, म्हणजे 2-3 अपॉइंटमेंट झाले आहे त्यांच्याकडे रेग्युलरली, म्हणजे तर त्यांच्याकडेच जायचं. ॲक्च्युली मला लेग पेन होतोय खूप, तर आम्हाला त्या रिगार्डिंगच आज सेशन आहे एक फिजिओचं, ते करायचं आहे. आणि बाकी काय आणखीन अपडेट्स यांना खूप दिवसानंतर भेटतोय. हां, तुम्हाला आमचे आता उटीचे व्लॉग्स बघायला मिळतील. याआधी सगळे उटीचे व्लॉग्स जाणार आहेत आमचे, तर होपफुली तुम्हाला ते व्लॉग्स आवडले असतील. तर छान छान कमेंट्स करा तुम्ही व्लॉगच्या खाली, जर आधीचे व्लॉग्स परत बघत असाल तर. फिनिक्स मॉलच्या तिथे आहोत आम्ही आता. आईंना ड्रॉप केलं आहे, काकू घेऊन गेले आईंना. अरे वा, मस्त केलंय. अरे रोड सांग मला. रोड स्ट्रेट नाही, पुढे आणखी 800 मीटर्सला. आता जर माझा मॅप चुकला, एवढ्या गर्दीत जर माझा मॅप चुकला मित्रांनो, मी रिटर्न जाणार मग. तर माझ्यावर एवढी चिडचिड होणार आणि कोणाचं तरी मूड स्पॉइल होणार. काय हिंमत आहे मित्रांनो माझी चिडचिड. रोड सांग कारण त्याला माहिती चिडचिड होणार माझी. अजून पुढून हो, इथनच जायचं आपल्याला. फक्त आता समोरून टर्न घेऊन यावं लागेल. काय हिंमत आहे मित्रांनो माझी याच्यावर चिडचिड करायची. तुम्हाला वाटतं का मी चिडचिड करू? असं फक्त प्रेमळ आहे मी. काय बोलतेस तू? काय त्याला काही आहे का सेन्स? प्रेमळ आवाज असं घरात कधी ना मी नकळत आवाज रेकॉर्ड करेल. एवढा मोठा आवाज आहे, लाऊडस्पीकर. गरजच नाही. मला असं वाटतं मी काही चुकीचं केलंय का, हे मला एवढे ओरडतायत. किती वेळ सांगितलं की माझा जो आवाज आहे ना तो नॉर्मल असाच आहे, मोठा नाहीये. तिला असं वाटतं की मी तिच्यावर ओरडतोच, पण मी तिला सांगून थकलोय. आणि याच्यावरती रील्स आल्या काही. मला रील्स पाठवले आहेत, आवाजच असा आहे. थोडी ना भांडते त्या गोष्टीवर ना. मी जस्ट कधी असं म्हणते की वा भांडतेस तू. काय म्हणते मोठं कस का? अरे मी नॉर्मल का बोललास, मोठ्या आवाजात का बोलला? का कारण माहितीये का, म्हणजे आमचं नॉर्मल डिस्कशन चालू असतं. सपोज आता अरे एकदम मोठा नाही हे नाही. मग मला वाटतं ना यार, मी तर किती नॉर्मली बोलत होते, हा भांडण करतो माझ्याशी, चिडून बोलतोय मला. बरं ठीक आहे, एवढे वर्ष झाले आपण आता सोबत आहोत, तरी तुला समजणं. मी स्वतः सांगतोय की अरे असं नाही, असं आहे. इव्हन तुला त्याचे प्रूफ्स पाठवते. मी एकटाच असा नाहीये की माझा एकटाचा जास्त आवाज आहे, तरी तुला समजत नाही. तरी तुला वाटतं की माझा नाही. पण मी आता एवढ्यात कुठे म्हटलं, एवढ्यात तुला समजायला लागलं का? हा, मला आता एवढ्यात जरा समजायला लागलं की ठीक आहे, हा काही सुधारणार नाहीये. म्हणजे सुधारणार नाही हे समजायला लागलं, पण हे ऍक्सेप्ट करायला रेडी नाहीये की आवाज मोठा आहे म्हणून. इथनं आता टर्न इकडे लेफ्टला. मॅचिंग झालोय आपण कोइन्सिडेंटली. खरंच आपलं नेहमी होतं आमचं नेहमी की आम्ही ॲक्च्युली हा ब्लॉग आम्ही जवळपास 2 दिवसानंतर रिझ्यूम करतो. म्हणजे आमचा लास्ट ब्लॉग आम्ही जो शूट केलेला पार्ट होता ना, तो थर्सडेला शूट केलेला. आज आहे सॅटर्डे आणि आज आमचं परत इकडे पिंपळे सौदागर साईडला थोडंसं काम होतं, तर आम्ही ते केलं. आणि आम्ही असंच कॉल करतोय आता की आम्हाला जे पाहिजे आहे ते कुठे अवेलेबल आहे का. आणि आधी आमचं असं थोडंसं झालेलं की ठीक आहे, 2-3 स्टोअर्स बघितले, तिथे होतं अवेलेबल. मग आम्ही थोडं गेलो, कम्पेअर केलं. मग आम्हाला असं झालं की आता एका ठिकाणी आम्हाला जरा वाटतंय की तिथे याचं असं होतं की आपण ह्या पर्टिक्युलर स्टोअरमधनं घेऊ ह्यावेळेस. तर आम्ही ते स्टोअर शोधलं आहे आणि तिथे अवेलेबल आहे आम्हाला जे घ्यायचं आहे ते. आता आम्ही जातोय तिकडे. बघा आम्ही काय कुठे जातोय, कशासाठी जातोय आणि काय सरप्राईज तुमच्यासाठी असणार आहे. आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत. खूप होणे करत आम्ही घेतोय. ओके, असं खूप विचार करून आम्ही असा पण विचार केला तुम्हाला खरं सांगायचं तर, की जर आमचं डिसिजन परत चेंज झालं की यार नको घ्यायला, मग हा व्लॉग आपला डिस्कार्ड करावा लागेल. बट त्यामुळे आम्ही लेट सी म्हटलं आपण हा व्लॉग करूया, बघूया काय होतं. तर भलेही आम्ही नेक्स्ट डेला रिझ्यूम केला, बट म्हटलं ठीक आहे चला व्लॉग तर करून ठेवू. आपण जर घेतला तर आपण टाकू, नाही घेतला तर हा व्लॉग डिस्कार्ड होणार होता एनिवेज.
फायनली आम्ही घेतला आहे आयफोन 17. खूप इथे येऊन Pro, पण आम्ही Pro, प्रो आयफोन 17 Pro. 17 प्रो इथे येऊन पण आम्ही जवळपास एक दीड तास स्पेंड केला. Color, कलर कुठला त्यानंतर घ्यायचा? 512 GB घ्यावा की कसं कुठलं व्हॅरियंट घ्यावं ते, आम्ही ॲक्च्युली कलर तर आमचा डिसाइडेड होता इन्शुरन्स घ्यावा की नाही ते, आणखीन भरपूर गोष्टी डिसाईड केल्या. आणि डिसाइडेड होतं की ब्ल्यू कलर, बट देन बट ना मी सांगते, कोणाकोणाला कॉल केले, मी मनूला पकवलं यार, रोहिला, भैयाला, यांनी भूषणला कॉल केला, मी एवढे सगळ्यांना त्रास घ्यायचं तर कलर असतं, तर आमचं मी मला fix माहीत सगळं होतं असतं. हिला असं वाटत होतं की ब्ल्यू कलर घ्यावा, आणि मला माहीत होतं की हिला ब्ल्यू नाही आवडणार. माझं असं म्हणणं होतं की तू ॲटलीस्ट आधी बघ. मग आम्ही आयविनसला गेलो तर आम्ही बघितला ब्ल्यू पण आणि सिल्वर पण. सिल्वर पण. आय थिंक आणि सिल्वर मला ऑरेंज पहिल्यापासून आवडतच नव्हता, पण मला ब्ल्यू वाटलेलं थोडं की ब्ल्यू आणि ह्याच्या सिल्वरमध्ये आपण थोडं कंपॅरिझन करूया. मग फायनली जेव्हा बघितलं तेव्हा मला जरा सिल्वरच चांगला वाटला, कारण तो मला मी असं नाही जास्त गॉडी पर्सन, मला असं सिम्पल सोबर आवडतं, तर मला तो आवाज येत असेल? हां जात असेल आवाज, तर मला तो आवडला. तर आम्ही फायनली आमच्या हातात आला आहे. नाही, ठीक आहे तर थँक्यू. हां तू काय ओके. अनबॉक्स करते. हे बघा गाईज, फायनली आता हे बघा, फोन घेतलाय माझ्यासाठी आणि खुश कोण होते बघा. तुला काय झालं खुश व्हायला? मी घेतला. आणि फायनली आम्ही आता निघालोय आहोत. नवीन फोनमध्ये काय आम्ही ब्लॉग करत नाही आहोत, हां, बट आम्ही त्यात काही व्हिडिओज आणि हे घेतले. एवढी छान क्लॅरिटी आहे ना, खरंच किती डिफरन्स आहे माझ्या नॉर्मल फोनमध्ये आणि यामध्ये 17मध्ये. मस्त वाटलं. आता थोडंसं असं धाकधूक होत होती, बट ठीक आहे. आम्ही थोडं व्हॅरियंट खाली GST बिल घेतलं. आम्ही GST बिल घेतलेलं. बिल आम्ही GST बिल घेतलेलं. आमची क्लेम होणार आहे. तर भैया म्हटलेला की कर GST बिल हे. तर बघू आता प्लॅन असा आहे की आता घरी जाऊ. सॅटर्डे गेला आजचा, आता आराम करू थोडा. आणि ताई नाही आहेत, आमच्या सुट्टीवर आहेत, तर सकाळचा पण स्वयंपाक आईने आणि मी केला. आता संध्याकाळी पण तेच मस्त वाटतं करावं पण. लागेल. हा व्लॉग इथेच एंड करू आम्ही. तर हेच होतं आमचं छोटंसं सरप्राईज तुमच्यासाठी. आमच्यासाठी तर आम्ही दोघांना म्हणजे दिलेलं गिफ्ट आहे. हां, कारण आम्ही हा जो कॅमेरा आहे, म्हणजे आम्हाला फोन हवाच होता खूप दिवसांचा, कारण आम्हाला स्टोरेजचा इश्यू येतोच. आणि प्लस विकासचा जो फोन आहे ना, त्याची जी बॅटरी आहे ना, ती पण खूप पटकन ड्रेन होती. तर एनिवेज विकासने आता एखाद्या वर्षात किंवा 6 महिन्यात फोन घेतलाच असता. तर म्हटलं आता हे वाईज डिसिजन असेल. सध्या थोडं प्राईस पण थोडी कमी होती याची, तर घेऊन टाकू म्हटलं, कारण आता 18 पण लॉन्च होणार आहे ना. 18 लॉन्च झाल्यावर घेतला असता, पण त्याला पण आणखीन 3-4 महिने आहे, तरी आम्ही एवढं वेट नव्हतो करू शकत, कारण आमच्या भरपूर गोष्टी ना ब्लॉक पडल्या आहेत. आणि आम्हाला ते ना ब्लॉकेज जे आहे ना, ते हटवायचं होतं की नाही बाबा, ते ब्लॉकर आम्हाला दिसतं असं समोर, की काही करायचं झालं ना की पहिलं असतं फोनमध्ये स्पेस नाही. आणि आम्ही असं नाही की ट्रान्सफर करत नाही डेटा, करतो आम्ही PD मध्ये ट्रान्सफर, बट ते एवढं अक्युमुलेट होऊन जातोय ना डेटा की सुचतच नाही वेळेवर. आणि प्लस ऑफिसमुळे एवढं हेक्टिक होऊन जातं. मग रात्री असं होतं, काही एडिट करायला गेलो आम्ही की पहिलं असं होतं की यार डेटा ट्रान्सफर करा, मग ते एडिट करा, मग ते त्यात वेळ जातो. आम्हाला ते नको होतं.